बघा लेक्चर नंबर 2 स्टेट्स ऑफ मॅटर आणि स्टेट्स ऑफ मॅटरमध्ये लास्ट क्लासमध्ये आपण सॉलिड लिक्विड आणि गॅसच्या प्रॉपर्टीज डिस्कस केल्या होत्या आणि क्लासिफिकेशन केलं होतं मॅटरचं त्याच्या आधी आहे ना, एक फिजिकल आणि एक केमिकल. आणि आपल्याला या चॅप्टरमध्ये डिस्कस करायचं आहे फिजिकल क्लासिफिकेशन, ज्याच्यामध्ये सॉलिड लिक्विड आणि गॅस. ओके, तर याच्यानंतरचा जो आपला टॉपिक आहे लेक्चर नंबर 2 आणि टॉपिक आहे आपला चेंज ऑफ स्टेट आहे ना. स्टेट चेंज कशा प्रकारे होते आहे ना. स्टेट चेंज होते म्हणजे काय, जसं फॉर एक्झाम्पल माझ्याजवळ पाणी आहे, तर पाण्याचं बर्फ करता येते, पाण्याची वाफ पण करता येते है ना. मग हे करायसाठी आपल्याला टेम्परेचर चेंज करावं लागते, बरोबर आहे ना. पाण्याला जर थंड केलं तर बर्फ तयार होईल, पाण्याला जर गरम केलं तर वाफ तयार होईल. म्हणजे त्याची स्टेट बदलू राहिली की नाही, कारण पाणी कोणत्या स्टेटमध्ये आहे, लिक्विड आहे ना. मग त्याचं बर्फ होऊ राहिलं म्हणजे सॉलिड होऊ राहिलं है ना. आणि त्याची समजा वेपर होऊ राहिली म्हणजे गॅस तयार होऊ राहिला. म्हणजे लिक्विडचं गॅस होऊ राहिलं, लिक्विडचं सॉलिड होऊ राहिलं, म्हणजे स्टेट चेंज होऊ राहिली की नाही. ठीक आहे, मग हे जे स्टेट चेंज होते आहे ना, ते कशामुळे होते, टेम्परेचर चेंज केल्यामुळे आहे ना. तसं प्रेशर चेंज करून पण आपण स्टेट चेंज करू शकतो. टेम्परेचर प्रेशर चेंज करून आपण काय करू शकतो, स्टेट चेंज करू शकतो. आता इझिली तुम्हाला टेम्परेचरवाला समजेल, त्यामुळे मी टेम्परेचरचं एक्झाम्पल देतो तुम्हाला. जसं फॉर एक्झाम्पल माझ्याजवळ आईस आहे, काय आहे माझ्याजवळ, आईस. आणि आईसला जर हीट केलं, आईसला काय केलं, हीट म्हणजे बर्फ गरम झाला, बर्फ वितळते की नाही. आणि बर्फ वितळला म्हणजे काय तयार होणार आहे, वॉटर. काय तयार होणार आहे, वॉटर. आणि वॉटरला परत तुम्ही हीट केलं समजा, म्हणजे पाणी गरम झालं तर पाण्याची वाफ तयार होते की नाही. म्हणजे काय तयार होणार आहे, वॉटर व्हेपर. काय तयार होणार आहे, वॉटर व्हेपर. मग आता जो आईस आहे तो कोणत्या स्टेटमध्ये आहे, आईस कोणत्या स्टेटमध्ये आहे, सॉलिड. म्हणजे सॉलिडला जर हीट केलं तर काय तयार झालं, वॉटर. वॉटर म्हणजे काय आहे, लिक्विड. म्हणजे सॉलिडला हीट केलं तर काय तयार झालं, लिक्विड. आणि लिक्विडला हीट केलं तर काय तयार झाला, गॅस. म्हणजे स्टेट काय होऊ राहिली, चेंज होऊ राहिली. स्टेट चेंज होत आहे, सॉलिडचं लिक्विड, लिक्विडचं गॅस. याच्या अपोजिट समजा तुम्ही असं केलं आहे ना, की तुमच्याजवळ वॉटर व्हेपर आहे आणि ही जे वॉटर व्हेपर आहे या वॉटर व्हेपरला तुम्ही कूल केलं, थंड केलं. जर व्हेपर थंडी झाली, वाफ थंड झाली, तर वाफेचं काय होते, पाणी होते. म्हणजे काय तयार होणार आहे, वॉटर तयार होणार आहे. आणि वॉटरला परत तुम्ही कूल केलं, फ्रीझरमध्ये ठेवून दिलं वॉटरला आहे ना, थंड केलं त्याला, वॉटरला कूल केलं, तर फायनली काय भेटणार आहे तुम्हाला, आईस. काय भेटणार आहे, आईस. म्हणजे इथं पण स्टेट चेंज होऊ राहिली. वॉटर व्हेपर कोणत्या स्टेटमध्ये आहे, गॅस. आणि गॅसला कूल केल्यानंतर काय भेटलं, वॉटर. वॉटर म्हणजे काय आहे, लिक्विड. म्हणजे काय भेटलं आपल्याला, लिक्विड. आणि लिक्विडला कूल केलं, आईस भेटला. आईस कोणत्या स्टेटमध्ये आहे, सॉलिड. म्हणजे स्टेट काय होऊ राहिली, चेंज होऊ राहिली आहे ना. म्हणजे तुम्ही असं म्हणू शकता, बाय चेंजिंग टेम्परेचर अँड प्रेशर है ना. टेम्परेचर प्रेशरनं पण करू शकता. बाय चेंजिंग टेम्परेचर अँड प्रेशर स्टेट ऑफ मॅटर चेंजेस है ना. बाय चेंजिंग टेम्परेचर अँड प्रेशर स्टेट ऑफ मॅटर काय होणार, चेंजेस. ओके, क्लिअर. तर स्टेट चेंज होऊ राहिली. मग आता हे जे स्टेट चेंज होते याला काहीतरी नाव आहे. जसं सॉलिडचं लिक्विड झालं, किंवा लिक्विडचं गॅस झालं, किंवा सॉलिडचं डायरेक्ट गॅस झालं है ना. तर याला काहीतरी नावं आहेत, ते नावं आपल्याला लक्षात घ्यायचे आहेत. तर सर्वात आधी आपण डिस्कस करणार आहोत बॉइलिंग आणि बॉइलिंग पॉईंट. काय डिस्कस करायचं आपल्याला, बॉइलिंग आणि बॉइलिंग पॉईंट. कशाला बॉइलिंग म्हणतात आणि कशाला बॉइलिंग पॉईंट म्हणतात. ठीक आहे, तर पहिले आपण डिस्कस करू बॉइलिंग. आता बॉइलिंग कशाला म्हणतात, तर बॉइलिंग ही एक प्रोसेस आहे है ना. बॉइलिंग काय आहे, एक प्रोसेस आहे. जसं आपण म्हटलं बा पाणी बॉईल केलं, पाणी बॉईल केलं तर काय होते, पाण्याची वाफ होते, म्हणजे लिक्विडचं गॅस होते. अरे पाण्याची वाफ होते म्हणजे लिक्विडचा गॅस होते है ना. म्हणजे बॉइलिंग काय आहे, बॉइलिंग कशाला म्हणणार आपण, बॉइलिंग कशाला म्हणणार आपण, द प्रोसेस है ना, द प्रोसेस इन विच, ज्याच्यामध्ये म्हणजे ज्या प्रोसेसमध्ये
द प्रोसेस इन विच काय होतं रे बॉइलिंगमध्ये, लिक्विड इज कन्व्हर्टेड, लिक्विड इज कन्व्हर्टेड इनटू कशामध्ये, लिक्विड इज कन्व्हर्टेड इनटू गॅस, लिक्विड इज कन्व्हर्टेड इनटू गॅस इज कॉल्ड ॲज बॉइलिंग, इज कॉल्ड ॲज बॉइलिंग. त्याला आपण बॉइलिंग म्हणू. म्हणजे ज्या प्रोसेसमध्ये लिक्विडचं काय होते, गॅस होते. एक्झाम्पल सांगायचं असेल तर, एक्झाम्पल सांगायचं असेल तर काय सांगणार बॉइलिंगचं, लिक्विडचं गॅस होते म्हणजे वॉटर आहे, आणि वॉटरची काय होते, वॉटर व्हेपर होते, वॉटरची काय होते, वॉटर व्हेपर होते. याला म्हणतात लिक्विडचा गॅस. ओके, तर वॉटरची व्हेपर तयार झाली म्हणजे लिक्विडचं गॅस झालं. तर या प्रोसेसला आपण काय म्हणणार आहोत, बॉइलिंग. काय म्हणणार आहोत, बॉइलिंग. आता दुसरं जे आपल्याला डिस्कस करायचं आहे ते आहे बॉइलिंग पॉईंट. आता बॉइलिंग पॉईंट काय आहे, जसं तुम्ही एक ऐकलेलं असेल, वॉटरचा बॉइलिंग पॉईंट किती असते, वॉटरचा बॉइलिंग पॉईंट किती आहे, 100 डिग्री सेल्सिअस. किती आहे वॉटरचा बॉइलिंग पॉईंट, 100 डिग्री सेल्सिअस. याचा अर्थ काय आहे, जर पाण्याचं टेम्परेचर तुम्ही किती केलं, 100 डिग्री सेल्सिअस केलं तर पाण्याची वाफ होते. जर पाण्याचं टेम्परेचर किती केलं, 100 डिग्री सेल्सिअस केलं तर पाण्याची काय होते, वाफ होते. ठीक आहे, म्हणजेच पाणी बॉईल होते, पाण्याची वाफ होते म्हणजे काय, पाणी बॉईल होते. पण कुठं, 100 डिग्री सेल्सिअसवर. मग हे डिग्री सेल्सिअस काय आहे, टेम्परेचर. डिग्री सेल्सिअसमध्ये काय मोजतो आपण, टेम्परेचर. म्हणजे बॉइलिंग पॉईंट हे एक टेम्परेचर आहे, है ना. बॉइलिंग पॉईंट काय आहे, टेम्परेचर आहे. म्हणजे आपण डिफाईन कसं करणार, द टेम्परेचर, द टेम्परेचर, द टेम्परेचर ॲट विच, द टेम्परेचर ॲट विच म्हणजे ज्याच्यावर आहे ना, द टेम्परेचर ॲट विच लिक्विड, लिक्विड इज कन्व्हर्टेड. असं टेम्परेचर ज्या टेम्परेचरवर लिक्विड कन्वर्ट झालं, लिक्विड इज कन्वर्टेड इनटू कशामध्ये, गॅस. लिक्विड इज कन्वर्टेड इनटू गॅस इज कॉल्ड ॲज, इज कॉल्ड ॲज काय म्हणणार त्याला, बॉइलिंग पॉईंट. इज कॉल्ड ॲज बॉइलिंग पॉईंट. म्हणजे बॉइलिंग पॉईंट हे असं टेम्परेचर आहे ज्या टेम्परेचरवर लिक्विडचं काय होते, गॅस होते. आणि एक्झाम्पल सांगायचं असेल तर तुम्हाला माहिती आहे बॉइलिंग पॉईंट ऑफ वॉटर किती असते, लक्षात ठेवा, 2 वर्ष काम पडणार आहे. बॉइलिंग पॉईंट ऑफ वॉटर किती असते, 100 डिग्री सेल्सिअस. बॉइलिंग पॉईंट ऑफ, बॉइलिंग पॉईंट ऑफ वॉटर इज किती रे, 100 डिग्री सेल्सिअस आहे ना. पाण्याचा बॉइलिंग पॉईंट 100 डिग्री सेल्सिअस आहे. म्हणजे पाण्याचं टेम्परेचर तुम्ही 100 डिग्री सेल्सिअस केलं की पाण्याची काय होते, वाफ होते. समजलं, ठीक आहे. तर हे झालं बॉइलिंग पॉईंट. नंतर आता बॉइलिंग झालं, बॉइलिंग पॉईंट झालं. आता नेक्स्ट आहे फ्रीजिंग आणि फ्रीजिंग पॉईंट. ओके, मग आता फ्रीजिंग काय आहे, फ्रीजिंग शब्द कशाशी रिलेटेड आहे रे, फ्रीजिंग म्हणजे फ्रीज. अरे फ्रीज शब्द दिसून आला ना त्याच्यात, आणि आपल्या घरी फ्रीज असते, आणि फ्रीजाचा यूज पाण्याचं बर्फ तयार करायसाठी करतो आपण. अरे करतो ना, पाण्याचा बर्फ होते की नाही फ्रीजमध्ये, फ्रीझरमध्ये होते. फ्रीजमधला जो वरचा पार्ट असते है ना, त्याला आपण काय म्हणतो, फ्रीझर. आणि त्याच्यामध्ये पाण्याचा बर्फ होते. पाण्याचं बर्फ होते तर पाणी कोणत्या स्टेटमध्ये, लिक्विड. आणि बर्फ कोणत्या स्टेटमध्ये, सॉलिड. म्हणजे लिक्विडचं सॉलिड होऊ राहिलं की नाही. म्हणजे फ्रीजिंग कशाला म्हणणार आपण, फ्रीजिंग हे प्रोसेस आहे. म्हणजे द प्रोसेस इन विच, ज्याच्यामध्ये द प्रोसेस इन विच लिक्विड इज कन्वर्टेड, लिक्विड इज कन्वर्टेड, लिक्विड इज कन्वर्टेड कशामध्ये रे, लिक्विड इज कन्वर्टेड इंटू सॉलिड, लिक्विड इज कन्वर्टेड इंटू सॉलिड इज कॉल्ड ॲज फ्रीजिंग. त्याला आपण फ्रीजिंग म्हणू. लिक्विडचं कन्वर्जन कशामध्ये झालं, कशामध्ये झालं, सॉलिडमध्ये. बोलत जा ना, झोपता काय, काही समजेल मला. 10 वेळा तेच बोलू राहिलो मी, तरी तुमच्या तोंडातून काही आवाज निघून नाही राहिला है ना. काय असते फ्रीजिंग, ज्याच्यामध्ये लिक्विडचं कन्वर्जन सॉलिडमध्ये होते है ना. म्हणजे फॉर एक्झाम्पल माझ्याजवळ वॉटर आहे, तर वॉटरचं काय होणार आहे, आईस होणार आहे, वॉटरचं आईस होणार आहे. ओके, हे झालं फ्रीजिंगचं एक्झाम्पल है ना. जसं मग फ्रीजिंग पॉईंट काय असेल, मग फ्रीजिंग पॉईंट, फ्रीजिंग पॉईंट कशाला म्हणायचं,
फ्रीजिंग पॉईंट, जसं बॉइलिंग पॉईंट होता, बॉइलिंग पॉईंट काय होतं टेम्परेचर, तर फ्रीजिंग पॉईंट पण काय आहे टेम्परेचर. म्हणजे डेफिनेशन जर सांगायची असेल तर डेफिनेशन काय झाली, द टेम्परेचर ॲट विच है ना, द टेम्परेचर ॲट विच, ज्याच्यावर काय होणार आहे, लिक्विड इज कन्वर्टेड कशामध्ये रे, लिक्विड इज कन्वर्टेड इंटू सॉलिड, कशामध्ये सॉलिडमध्ये, इज कॉल्ड ॲज काय म्हणणार त्याला, फ्रीजिंग पॉईंट, काय म्हणणार त्याला फ्रीजिंग पॉईंट. मग तुम्हाला पाण्याचा फ्रीजिंग पॉईंट माहिती आहे किती आहे, किती पाण्याचा फ्रीजिंग पॉईंट 0 डिग्री सेल्सिअस, पाण्याचा फ्रीजिंग पॉईंट 0 डिग्री सेल्सिअस. म्हणजे काय लिहिणार तुम्ही, एक्झाम्पल इथं फ्रीजिंग पॉईंट ऑफ वॉटर है ना, फ्रीजिंग पॉईंट ऑफ वॉटर किती असते, फ्रीजिंग पॉईंट ऑफ वॉटर इज 0 डिग्री सेल्सिअस है ना. म्हणजे 0 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर केलं की पाण्याचं काय होते, बर्फ होते है ना. म्हणजेच जे लिक्विड आहे ते कशामध्ये कन्वर्ट होऊ राहिलं, सॉलिडमध्ये कन्वर्ट होऊ राहिलं. लिक्विड कशामध्ये कन्वर्ट होऊ राहिलं, सॉलिडमध्ये. क्लिअर, ओके. तर हे झालं फ्रीजिंग पॉईंट, म्हणजे एक झालं बॉइलिंग पॉईंट, फ्रीजिंग पॉईंट. आता तिसरं आहे मेल्टिंग आणि मेल्टिंग पॉईंट. मग आता मेल्टिंग काय आहे, मेल्टिंग बघा. आता मेल्टिंग जसं मेणबत्ती आहे, मेणबत्ती समजा तुम्ही पेटवली तर मेणबत्ती मेल्ट होते की नाही, वितळते की नाही. म्हणजे मेल्टिंग म्हणजे काय म्हणणार तुम्ही, वितळणे. तसं बॉइलिंगला मराठीत काय म्हणतात, उकळणे. बॉइलिंगला काय म्हणतात मराठीत, उकळणे. आणि फ्रीजिंगला काय म्हणतात मराठीत, गोठणे. काय म्हणतात, गोठणे. आणि तसं मेल्टिंगला काय म्हणतात, वितळणे. मग आता सॉलिड जर असेल तर ते वितळेल. जसं फॉर एक्झाम्पल मेणबत्ती सॉलिड आहे की नाही, आणि ते गरम केलं की वितळते, म्हणजे त्याचं लिक्विड होते. तुम्ही मेणबत्ती पेटवली की अशी तिरपी धरता, मग ते गरम होते, गरम झाली की वितळते, आणि मग तुम्ही चिटकोदा दिले. अरे असंच करता की नाही. हां, तर ते जे सॉलिड असते ते वितळत असते, सॉलिड वितळत असते. मग आता मेल्टिंग आहे तर या प्रोसेसमध्ये काय होणार, द प्रोसेस इन विच, ज्याच्यामध्ये द प्रोसेस इन विच सॉलिड इज कन्वर्टेड इंटू कशामध्ये रे, सॉलिड इज कन्वर्टेड इंटू लिक्विड. अरे वितळू राहिलं ना. हां, सॉलिड इज कन्वर्टेड इंटू लिक्विड इज कॉल्ड ॲज मेल्टिंग. मग आपण त्याला काय म्हणू, मेल्टिंग म्हणू. सॉलिडचं जर लिक्विड झालं तर आपण त्याला काय म्हणू, मेल्टिंग म्हणू है ना. मग जसं फॉर एक्झाम्पल सांगायचं झालं तर तुमच्याकडे आईस आहे, आणि आईसला जर तुम्ही गरम केलं त्याचं वॉटर होते की नाही. मग आईसचं वॉटर झालं म्हणजे आईस वितळला. ओके. नंतर मग आता मेल्टिंग पॉईंट काय असेल, मेल्टिंग पॉईंट काय असेल, सांग झाडोकार, काय असेल मेल्टिंग पॉईंट. सॉलिड इज कन्वर्टेड इंटू लिक्विड है ना. असं टेम्परेचर, ज्या टेम्परेचरवर सॉलिडचं लिक्विड होणार. ओके. म्हणजे काय म्हणणार आपण, डेफिनेशन, द टेम्परेचर ॲट विच, म्हणजे ज्याच्यावर, द टेम्परेचर ॲट विच काय होते, सॉलिड इज कन्वर्टेड इंटू लिक्विड, सॉलिड इज कन्वर्टेड इंटू लिक्विड is called as melting point, त्याला आपण मेल्टिंग पॉइंट म्हणू. ठीक आहे. मग एक्झाम्पल सांगायचं झालं तर मेल्टिंग पॉइंट ऑफ आईस माहित आहे किती आहे, मेल्टिंग पॉइंट ऑफ आईस किती असते, इज 0 डिग्री सेल्सिअस. मेल्टिंग पॉइंट ऑफ आईस किती आहे, 0 डिग्री सेल्सिअस. ओके. म्हणजे 0 डिग्री सेल्सिअसवर आईसचं कन्वर्जन कशामध्ये होते,
वॉटरमध्ये होते. समजलं? एकदम सिम्पल डेफिनेशन आहे ना. बॉइलिंग लिक्विडचं गॅस, बॉइलिंग लिक्विडचं गॅस, फ्रीजिंग लिक्विडचं सॉलिड, फ्रीजिंग लिक्विडचं सॉलिड, मेल्टिंग सॉलिडचं लिक्विड. ओके, समजलं? नंतर आहे इव्हॅपोरेशन अँड कंडेन्सेशन. ठीक आहे, इव्हॅपोरेशन अँड कंडेन्सेशन. आवाज बघा. तर इव्हॅपोरेशन आणि कंडेन्सेशन. आता इव्हॅपोरेशन काय आहे? जसं पाण्याची टेंडन्सी असते टू गेट इव्हॅपोरेट. पाण्याची टेंडन्सी काय? इव्हॅपोरेट होण्याची. तुम्ही ऐकलं असेल समुद्राच्या पाण्याची वाफ होते है ना. समुद्राच्या पाण्याची वाफ झाली की ते वाफ वर जाते, वर झाली की त्याचे ढग तयार होतात है ना, आणि मग डबल पाणी येते. याला म्हणतात वॉटर सायकल. अरे असंच काहीतरी शिकले असाल ना. हां, मग जे समुद्राचं पाणी आहे त्याची वाफ होते, म्हणजे ते पाणी इव्हॅपोरेट होते ना. त्या पाण्याचं काय होते? इव्हॅपोरेशन होते. म्हणजे इव्हॅपोरेशनमध्ये बी काय होऊ राहिलं? पाण्याची वाफच होऊ राहिली, म्हणजे लिक्विडचं गॅसच होऊ राहिलं. असं तर बॉइलिंगमध्ये बी होते. बॉइलिंगमध्ये बी होते की नाही लिक्विडचा गॅस. ओके, इव्हॅपोरेशनमध्ये पण लिक्विडचा गॅस होते. पण हे जे लिक्विडचं गॅस होते हे बिलो बॉइलिंग पॉईंट होते. बिलो बॉइलिंग पॉईंट म्हणजे पाण्याची वाफ होते. आता पाण्याचा बॉइलिंग पॉईंट किती आहे? 100 डिग्री सेल्सिअस. पण समुद्राचा पाण्याचं टेम्परेचर 100 डिग्री सेल्सिअस होते काय? तरी वाफ होते की नाही पाण्याची. मग ते बॉइलिंग आहे का? नाही, ते इव्हॅपोरेशन आहे. कारण ते बॉइलिंग पॉईंटच्या खालीच होऊ राहिलं. पाण्याचा बॉइलिंग पॉईंट तर 100 आहे ना, पण 100 डिग्री सेल्सिअस आपल्या वातावरणाचं टेम्परेचर होते काय? जगू शकतो का आपण? उन्हाळ्यात 44-45 झालं की तर समजते हा गेला तो गेला आहे की नाही. अशा न्यूज येतात की नाही. 44, 45, 46 तापमान झालं की उन्हाळ्यात डिग्री सेल्सिअसमध्ये मोजतो ना आपण ते. तर न्यूज येतात की नाही उन्हाचा फटका लागून गेला म्हणून. अरे येतात ना अशा न्यूज. ओके, कारण आपण तेवढंही टेम्परेचर सहन करू शकत नाही. मग 100 डिग्री सेल्सिअस करू शकतो का सहन? म्हणजे आपल्या वातावरणाचं टेम्परेचर 100 झालं तर तिथं आपण एक्झिस्टच करू नये आहे की नाही, असंच म्हणा लागेल. तर पण तरीसुद्धा पाण्याची वाफ होऊ राहिली, तर या प्रोसेसला बॉइलिंग म्हणतात का? मग नाही, या प्रोसेसला काय म्हणतात? इव्हॅपोरेशन. काय म्हणतात त्याला? इव्हॅपोरेशन. म्हणजे इव्हॅपोरेशन काय आहे मग? इव्हॅपोरेशन ठीक आहे. तर इव्हॅपोरेशन पण प्रोसेस आहे है ना. म्हणजे काय म्हणणार आपण? द प्रोसेस इन विच, ज्याच्यामध्ये द प्रोसेस इन विच काय होते? लिक्विड इज कन्वर्टेड इंटू कशामध्ये? लिक्विड इज कन्वर्टेड इंटू गॅस बिलो इट्स बॉइलिंग पॉईंट. त्याच्या बॉइलिंग पॉईंटच्या खालीच आहे ना. बिलो इट्स बॉइलिंग पॉईंट इज कॉल्ड ॲज काय म्हणणार त्याला? इव्हॅपोरेशन. काय म्हणणार? इव्हॅपोरेशन. जसं फॉर एक्झाम्पल आपल्या घरी रोज कपडे धुतल्या धुतात ना घरी. हां, रोज कपडे धुतल्यानंतर ते पिळल्या जातात है ना. पिळतात म्हणजे त्यातलं पाणी बाहेर काढतात, पण तरीसुद्धा ते कपडे वाळत नाहीत है ना. पिळल्यानंतर वाळतात का कपडे? नाही. मग त्याला उन्हात टाकतात है ना, आणि त्याला उन्हात टाकतात तेव्हा काय होते? वाळतात ना. हां, उन्हात वाळतात. मग ते कपडे ओले असतात म्हणजे त्यात पाणी असतेच की नाही, आणि ते वाळतात म्हणजे काय? त्यातलं पाणी निघून चाललं, त्या पाण्याची वाफ होऊ राहिली. त्या पाण्याची काय होऊ राहिली? वाफ. पण ते पाण्याची वाफ जे झाली ते तर रूम टेम्परेचरवर झाली की नाही, आजूबाजूचं जे टेम्परेचर आहे त्याच्यावरच झाली. तर ते प्रोसेस कोणती आहे? इव्हॅपोरेशन. म्हणजे कपडे ज्या प्रोसेसनं वाळतात त्या प्रोसेसचं नाव काय? इव्हॅपोरेशन. बरोबर ना. लिक्विडचं गॅसेस होते ना, तुमच्या कपड्यांमधलं पाणी निघून जाते आणि त्याची व्हेपर तयार होते. बरोबर, आणि तुमचे कपडे काय होतात? वाळतात. बरोबर आहे, समजलं? हां, तर ते कोणत्या प्रोसेसनं होते मग? इव्हॅपोरेशन प्रोसेसनं. कोणत्या? ड्राईंग ऑफ क्लोथ्स. जे आपले क्लोथ्स जे आहेत ते जे कोरडे होण्यासाठी कारणीभूत जे प्रोसेस आहे ते कोणती आहे? इव्हॅपोरेशन. ठीक आहे. मग एक्झाम्पल सांगायचं झालं तर काय म्हणणार तुम्ही? ड्राईंग ऑफ क्लोथ्स. ड्राईंग ऑफ
क्लोथ्स. ओके. नेक्स्ट, आता इव्हॅपोरेशन झालं, नंतर कोण आहे? कंडेन्सेशन. नंतर कोण आहे? कंडेन्सेशन. आता कंडेन्सेशन काय आहे? तर कंडेन्सेशन पण प्रोसेसच आहे. कंडेन्सेशन पण काय आहे? प्रोसेस आहे. आणि ज्या प्रोसेसमध्ये काय होते? कंडेन्सेशन होते. कंडेन्सेशन होते म्हणजे व्हेपरचं लिक्विड होते, म्हणजे गॅसचं लिक्विड होते. काय होते? गॅसचं लिक्विड. जसं फॉर एक्झाम्पल आपल्या घरी समजा आपण गॅसवरती एक भांडं ठेवलं, गंज ठेवला, गंजात पाणी टाकलं, है ना, गॅस चालू केला, है ना. मग आता गंजातलं पाणी उकळणार की नाही? हां, गंजातलं पाणी उकळणार म्हणजे गंजातल्या पाण्यातून वाफा बाहेर निघता वेळेत दिसतील, व्हेपर्स बाहेर निघता वेळेत दिसतील. अरे दिसतील, म्हणजे पाण्याची व्हेपर तयार होऊ राहिली. हां, आता काय केलं तुम्ही? त्याच्यावर झाकण ठेवलं, गंजावर काय ठेवलं? झाकण ठेवलं. आणि मग थोड्या वेळानं झाकण उघडलं आणि झाकण उलटं केलं. काय दिसते? पाण्याचे थेंब दिसतात की नाही झाकणावर. मग ते पाण्याचे थेंब जे आले झाकणावर ते कुठून आले? तर पाण्याची पहिले व्हेपर तयार झाली, ते व्हेपर थंड झाली आणि त्या व्हेपरचं परत काय तयार झालं? पाणी तयार झालं. म्हणजे जो गॅस होता त्याचं लिक्विड झालं. समजलं का काय म्हटलं मी इथं? म्हणजे काय तर कंडेन्सेशन काय आहे? मग हे प्रोसेस आहे. म्हणजे काय म्हणणार आपण? द प्रोसेस इन विच, ज्याच्यामध्ये द प्रोसेस इन विच गॅस इज कन्व्हर्टेड इंटू कशामध्ये? लिक्विड. गॅस इज कन्व्हर्टेड इंटू लिक्विड इज कॉल्ड ॲज, त्याला काय म्हणणार? इज कॉल्ड ॲज कंडेन्सेशन. काय म्हणणार त्याला? कंडेन्सेशन. ठीक आहे. ज्याच्यामध्ये गॅस जो आहे तो कन्वर्ट झाला कशामध्ये? लिक्विडमध्ये. गॅस कशामध्ये कन्वर्ट झाला? लिक्विडमध्ये. त्याला काय म्हणायचं? कंडेन्सेशन. ठीक आहे. जसं फॉर एक्झाम्पल अजून एक एक्झाम्पल देतो मी. समजा तुम्ही फ्रीजमधून एक बॉटल काढली, थंड पाण्याची बॉटल काढली, है ना. हे पाण्याची बॉटल आहे समजा. बंद आहे. ठीक आहे. आणि या बॉटलच्या आतमध्ये काय आहे? थंड पाणी आहे, है ना. बॉटलच्या आतमध्ये काय आहे? कोल्ड वॉटर. बॉटलच्या आतमध्ये काय आहे? कोल्ड वॉटर. आणि बॉटल बंद आहे. ओके. मग आता हे फ्रीजमधून तुम्ही बॉटल बाहेर काढली. आता फ्रीजमधून जेव्हा बॉटल बाहेर काढतो आपण तर थोडी ओली झालेली दिसते ते आपल्याला. मग आपण व्यवस्थित पुसून घेतली समजा ते बॉटल आणि अशी टेबलवरती ठेवून दिली, है ना. आता थोड्या वेळानं जर तुम्ही बघितलं, ऑब्झर्व जर केलं असेल तुम्ही, है ना, तर या बॉटलच्या वर असे पाण्याचे थेंब जमा होईल दिसतात. पाहिलं का रे? दिसतात का? या बॉटलच्या वर असे पाण्याचे थेंब जमा झालेले दिसतात. पाहिलं? बरं. मग आता हे पाणी आलं कुठून? कुठून आलं पाणी? अरे दिसते ना असं, बॉटलच्या वर पाण्याचे थेंब जमा होईल दिसतात की नाही. हां, मग हे पाणी आलं कुठून? बॉटलच्या आतमधलं आहे का? बॉटलच्या आतमधलं नाही आहे पाणी. कुठचं आहे मग हे पाणी? तर इथं जर तुम्ही बघितलं तर बॉटलच्या बाहेर काय आहे? बॉटलच्या बाहेर काय आहे? एअर आहे ना. हां, हे ॲटमॉस्फेरिक एअर आहे ना तुमची. हां, आणि एअरमध्ये वॉटर व्हेपर्स असतात. एअरमध्ये काय असतात? वॉटर व्हेपर्स. आणि या बॉटलमध्ये कोल्ड वॉटर आहे. मग हे जे एअर आहे जेव्हा हे कोल्ड वॉटरच्या कॉन्टॅक्टमध्ये येते तेव्हा ते एअर थंड होईल की नाही. मग एअरमधल्या वॉटर व्हेपर थंड होतील की नाही. आणि एअरमधल्या वॉटर व्हेपर थंड झाल्यात त्याचं वॉटर तयार होईल की नाही. म्हणजे हे एअरमध्ये ज्या वॉटरच्या व्हेपर्स होत्या त्या या कोल्ड बॉटलच्या कॉन्टॅक्टमध्ये आल्या म्हणून त्या थंड झाल्या आणि त्याचे काय तयार झाले? हे वॉटरचे ड्रॉपलेट्स, है ना. हे जे तयार झाले हे काय आहेत? वॉटर. हे काय आहेत? वॉटर ड्रॉपलेट्स. काय आहे ते? वॉटर ड्रॉपलेट्स. समजलं? ते कुठचे आहेत मग? कुठचे आहेत ते वॉटर ड्रॉपलेट? हां, एअरमधले आहेत ना कडे. हां, समजलं? तर हे कंडेन्सेशन आहे ना मग, ज्याच्यामध्ये वॉटर व्हेपरची व्हेपर उरायली म्हणजे गॅसचा काय उरायलं? लिक्विड उरायलं. त्याला काय म्हणायचं? कंडेन्सेशन. समजला? कंडेन्सेशन काय आहे? गॅसचं लिक्विड म्हणजे काय असते? कंडेन्सेशन. ठीक आहे. आता नेक्स्ट सब्लिमेशन. नेक्स्ट काय?
सब्लिमेशन. सब्लिमेशन. ओके, बघा आता सब्लिमेशन काय आहे. सब्लिमेशन ही पण एक प्रोसेस आहे ना. आणि ज्या प्रोसेसमध्ये सॉलिडचं डायरेक्ट गॅस होते. सॉलिडचं काय होतं, डायरेक्ट गॅस. म्हणजे सब्लिमेशन काय आहे, द प्रोसेस इन विच, ज्याच्यामध्ये द प्रोसेस इन विच सॉलिड इज डायरेक्टली कन्वर्टेड. सॉलिड इज डायरेक्टली converted into solid is directly converted into gas is called as sublimation. त्याला आपण sublimation म्हणू. सॉलिड इज डायरेक्टली कन्वर्टेड इंटू गॅस, है ना. असं माहित आहे का कोणतं सॉलिड तुम्हाला तिथे डायरेक्ट गॅसमध्ये जाते? कोणतं? कापूर. अजून डांबरची गोळी, नॅफ्थॅलिन बॉल्स, है ना. म्हणजे कॅम्फर म्हणजे कापूर. कॅम्फर अँड नॅफ्थॅलिन बॉल्स आर सब्लिमेटरी सबस्टन्सेस. हे कोणते सबस्टन्स आहेत? सब्लिमेटरी सबस्टन्सेस. कॅम्फर अँड नॅफ्थॅलिन बॉल्स आर सब्लिमेटरी सबस्टन्सेस. म्हणजे तुम्ही बघितलं असेल की आपल्या घरी डांबरच्या गोळीचा यूज माहिती आहे काय आहे तो? हां, कुठं वापरता? कपड्यामध्ये ठेवतात की नाही? डांबरची गोळी कपड्यात ठेवतात ना. हां, मग जेव्हा ठेवतात तेव्हा साईज मोठी असते, है ना. आणि काही दिवसानं महिन्यानं पाहिली की त्याची साईज छोटी व्हायला दिसते की नाही. म्हणजे साईज छोटी झाली म्हणजे ते जे सॉलिड होतं ते डायरेक्ट गॅस झालं. सर तुम्हाला कसं काय माहिती डायरेक्ट गॅस झालं, लिक्विड काऊन नाही झालं? अरे जर ते लिक्विड झालं असतं तर त्या साडीले डाग नसता पडला का? बरोबर आहे ना. ते डायरेक्ट सॉलिडमधून कशात गेलं? गॅस. आणि सहसा हे साड्यांमध्येच ठेवतात डांबरची गोळी. बायाला फिकीर असते की नाही साड्याची. हां, कपाटात साड्या ठेवायला जागा बी नसते तरी म्हणतात मला साड्याच नाहीत, आहे की नाही. हां, असंच आहे. असं आहे की नाही. हां, तर ते एक रील लय फेमस आहे, दया आणि याची जेठालालची, माहीत आहे का तुम्हाला? हां, त्या रीलमध्ये सांगते ते की बा मला काय 120 साड्या आहेत काहीतरी म्हणते, आहे ना. मग जेठालाल म्हणते तुनं 3 महिने रोज एक साडी जरी घातली तरी म्हणते 4 महिने साडी कोणती रिपीट होणार नाही, है ना. मग ते दया म्हणते मग 5व्या महिन्यात तर मला जुनीच घालायला लागेल की नाही. बरोबर आहे ना. म्हणजे रोजची एक अलग आहे की नाही. हां, म्हणजे जवळपास 365 साड्या घ्या लागतील. हां, बरोबर. तर साड्यांच्या आतमध्ये ठेवतात की नाही डांबरची गोळी, तर त्या डांबरच्या गोळीची साईज पहा तुम्ही लहान झालेली असते, है ना. ते लहान का होते? कारण ते सॉलिडमधून डायरेक्ट कशामध्ये जाते? गॅसमध्ये जाते. किंवा दुसरं कापूर, है ना. कापूर पण सॉलिडमधून डायरेक्ट कशामध्ये जाते? गॅसमध्ये जाते. ठीक आहे. नंतर सब्लिमेशन झालं. नंतर कोण आहे शेवटचं? डिपॉझिशन. आता डिपॉझिशन काय असते? सब्लिमेशनच्या उलट. म्हणजे द प्रोसेस काय होणार? डेफिनेशन द प्रोसेस, आहे ना. द प्रोसेस इन विच, ज्याच्यामध्ये काय होते रे? गॅस इज डायरेक्टली कन्वर्टेड. गॅस इज डायरेक्टली कन्वर्टेड इंटू आवाज. गॅस इज डायरेक्टली कन्वर्टेड इंटू सॉलिड. गॅस इज डायरेक्टली कन्वर्टेड इंटू सॉलिड. इज कॉल्ड ॲज काय म्हणणार त्याला? डिपॉझिशन, है ना. डिपॉझिशन. गॅस डायरेक्ट कन्वर्ट होते कशामध्ये? सॉलिडमध्ये. याचा एक्झाम्पल तुम्ही कधी बघितलं असेल, सकाळच्या वेळेस मला वाटते पानावरती असं बर्फासारखं जमा होईल दिसते, पाहिलं का तुम्ही? काय म्हणतात त्याला? फ्रोस्ट म्हणतात, आहे ना त्याला. हां, तर ते सॉलिड म्हणजे हवेमध्ये काय आहे? वॉटर व्हेपर. हवेमध्ये वॉटर व्हेपर आहे ना. आणि ते थंड होते, हिवाळ्याच्या टायमात दिसते, आहे की नाही. आणि ते थंड झाली की डायरेक्ट त्याचं फ्रोस्ट सारखं तयार झालेलं दिसतं, आहे ना. त्या पानावरती बर्फासारखं तयार व्हायला दिसते. म्हणजे ते गॅसचं डायरेक्ट काय होऊ राहिलं?
सॉलिड होऊ राहिलं. गॅसचं डायरेक्ट काय होऊ राहिलं, सॉलिड होऊ राहिलं ना. तर ती प्रोसेस कोणती झाली, डिपॉझिशन. कोणती प्रोसेस झाली, डिपॉझिशन. समजलं, ठीक आहे. प्रत्येक प्रोसेसमध्ये कोणत्या प्रोसेसमध्ये काय होऊ राहिलं, बॉइलिंग लिक्विडचं गॅस, फ्रीजिंग लिक्विडचं सॉलिड, मेल्टिंग सॉलिडचं लिक्विड, ओके. इव्हॅपोरेशन लिक्विडचं गॅस, कंडेन्सेशन गॅसचं लिक्विड है ना, सब्लिमेशन सॉलिडचं डायरेक्ट गॅस है ना, आणि डिपॉझिशन गॅसचं डायरेक्ट सॉलिड. समजलं सगळ्या प्रोसेस, ठीक आहे. बाकी नेक्स्ट क्लासमध्ये.